हॅलो. चलो. आय होप सो माझा आवाज येत असेल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. 7th स्टँडर्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 7th स्टँडर्डमध्ये आज चॅप्टर नंबर 10 मानवी वस्ती हा घटक पाहणार आहोत. फाउंडेशन बॅचचा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा, आणि या फाउंडेशन बॅचच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आज आपण 7वीच्या स्टँडर्डमध्ये येतो आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांनी पटापट जॉईन करा. वेलकम धनराज, वेलकम वर्षा. सगळ्यांना आवाज येतो व्यवस्थित? चलो. सो सगळ्यात पहिले क्लिअर करेल, वेलकम वेलकम, आपण एक ह्युमन जॉग्राफीमध्ये एंट्री करतोय. आणि ह्युमन जॉग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो, ह्युमन जॉग्राफीतला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो आहे वसाहत. बघा, मानवी भूगोल ही एक महत्त्वाची भूगोलाची शाखा आहे, ज्याच्यामध्ये मानवाचा आणि मानवाचं जे सराउंडिंग आहे, मानवाचा जो परिसर आहे, त्या परिसराचा अभ्यास केला जातो. त्या अभ्यासाशी आणि मानवाचा जो संबंध आहे तो सगळा भाग आपण मानवी भूगोलामध्ये शिकतो. आता हा जॉग्राफीचा जो पार्ट आहे तो तुमच्या ऑप्शनलला पण आहे, तो तुमच्या मेन्सला पण आहे, तो तुमच्या प्रीला पण आहे. मानवी भूगोलावरती खूप सारे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. भरपूरदा मानवी भूगोलाच्या बाबतीत त्यांच्या तंट्यांवरती, त्यांच्या खेड्यांच्या रचनांवरती, घरांच्या रचनांवरती, घरांच्या साईजवरती, स्वरूपावरती, वस्त्यांच्या स्वरूपावरती भरपूर सारे प्रश्न येऊन जातात. आणि या सगळ्या प्रश्नांचा जो बेस असतो तो तुम्हाला 7वीत भेटेल. तर मानवी भूगोलामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मानवी वसाहत. काय असतो? मानवी वसाहत. या मानवी वसाहतीमध्ये आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची की चित्रांचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे. तुम्हाला या स्क्रीनवरती चित्र दिलेले आहेत. वेलकम वेलकम किरण, वेलकम पूजा, वेलकम टिमगिरे, नूतन, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कशा आहात रे बाबांनो? आय होप सो सगळ्यांचे पेपर चांगले गेले असतील. पहिला अटेम्प्ट होता भरपूर लोकांचा. बरा गेला ना की नाही गेला? हां चला बढिया. आता आपल्याला जे मेन टार्गेट आहे 2025चं, त्या टार्गेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण थोडासा फोकस ठेवूया आणि आपला अभ्यासक्रम स्टार्ट करूया. आता बघा, मानवी भूगोल जो आहे, या मानवी भूगोल किंवा मानवी वसाहतीच्या भागामध्ये तुम्हाला एक चित्र दिसते. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसेल की या चित्रामध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल. ठीक आहे, हा एक काय दिसेल तुम्हाला? तर एक असा डांबरी रस्ता दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? एक धरण दिसेल, जलाशय दिसेल. ठीक आहे, एक रेल्वे ट्रॅक दिसेल, एक कच्चा रस्ता दिसेल. अशा भरपूर काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आणि या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला काय समजेल की बाबा एक या प्रदेशाचा संबंध कुठं ना कुठंतरी मानवी वसाहतीची होऊ शकतो का, किंवा नक्की मानवी वसाहत कोठे होऊ शकते. मानवी वसाहत जलाशयाच्या जवळ होऊ शकते, नदीच्या जवळ होऊ शकते, की एकदम डोंगर दऱ्यामध्ये होऊ शकते, रेल्वेच्या जवळ होऊ शकते, की एखाद्या रस्त्याच्या एरियामध्ये होऊ शकते. नक्की कुठं होऊ शकते ह्याचा आपल्याला अंदाज या ठिकाणी बघायचा आहे. पुढच्या ठिकाणी असं दाखवलेलं आहे की या प्रदेशामध्ये, ठीक आहे, मानवी वस्त्या ज्या आहेत याच ठिकाणी का दाखवला आहे. इथे एक तुम्हाला नदी दिसते किंवा कॅनॉल दिसतोय किंवा एनिथिंग एल्स, तुम्ही नदी समजून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला गाव दिसते, गावात तुम्हाला तार दिसतीये, गावात तुम्हाला एक शाळा दिसतीये, गावात बाकीचे बंगले दिसत आहेत, घरं दिसत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथं एक दुसरं एक चित्र दिसेल की ज्या दुसऱ्या चित्रावरती तुम्हाला वरती एक मेट्रो जाताना दिसते, त्या मेट्रोच्या खाली तुम्हाला कार जाताना दिसते. म्हणजे मेट्रो, कार, मोठे मोठे बिल्डिंग्स, ओके, त्या बिल्डिंग्सवरती टॉवर्स सेट केलेले आहेत, विमान जात आहे, भरपूर साऱ्या अशा ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे या प्रदेशामध्ये गाव आणि या प्रदेशामध्ये शहर, म्हणजे मानवानेच तयार केलं ना हे सगळं. मानवानेच तयार केले, शहरसुद्धा मानवाने तयार केले, गावसुद्धा मानवाने तयार केले. एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या मानवाने तयार केलेल्या आहेत, ओके, गाव पण तयार केले, शहर पण तयार केले, एवढं सगळ्या गोष्टी जर मानवाने तयार केलेल्या आहेत, तर मग इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, हे सगळं जे मानव तयार करतोय, हे सगळं जे मानव
बनवतोय ते कशाच्या आधारावर बनवतोय? असं काय आहे की ज्याच्यामुळे माणसाने याच ठिकाणी गाव बनवलं, या ठिकाणी शहर बनवलं? मुंबईसारख्या ठिकाणीच एक मोठं शहर आहे. हे मुंबईसारखं शहर गडचिरोलीसारख्या ठिकाणी का नाही आहे? गडचिरोलीमध्ये का सगळीकडे जंगलच जंगल आहे? का सगळीकडं तिथं गावच नाही आहे? इव्हन गडचिरोली शहरामध्ये जरी तुम्ही गेलात ना, तरी ते शहर असं वाटेल की छोटासा एखादा तालुका आहे. एकदम छोटंसं शहर आहे. एका तलावाच्या भोवती फक्त तयार झालेलं. तर मग असं का? असं का? चंद्रपूरच्या बाजूला खनिजांचा साठा जास्त आहे. खनिज प्रक्रिया जास्त आहे. तर त्या ठिकाणी खनिजांचा भाग असल्यामुळं त्या प्रदेशामधील वसाहती जास्त आहेत. मग असं काय घडतं की ज्या ठिकाणी ठराविक एरियामध्येच फक्त काय होतात, आपली शहरं डिझाइन होतात किंवा शहरं तयार होतात, बाकीच्या ठिकाणी का तयार होत नाही? अशा भरपूर साऱ्या गोष्टींची उकल तुम्हाला आज होणार आहे या ठिकाणी. तर बघा, पाण्याची उपलब्धता. आणि या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला नवीन जो पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्याच्या आधारावरती एक मी प्रश्न पण देणार आहे. तर प्रयत्न करा तो प्रश्न तुम्ही लिहून घेण्याचा, कारण की आता तुमची एक्झाम झालेली आहे. आता तुमच्या समोर एकच टार्गेट आहे, ते म्हणजे तुमची आगामी परीक्षा. जर तुम्ही आता हा विचार करत बसला असेल की नाही सर, अजून जरा थोडासा मूडमध्ये यायचा अभ्यास, ठीक आहे, जस्ट आता कुठं कालची परीक्षा झाली, आज जरा थोडासा रिलॅक्स झालो ना, आजच तुम्ही लगेच लेक्चर पण सुरू केले, तर तुम्हाला मी सांगितलं होतं 3 फेब्रुवारीपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तरी थोड्याशा माझ्या पण मीटिंग्स चालूच आहेत. मला पण जरा नवीन प्लॅनिंग बनवायचं आहे सगळ्यांसाठी. 2-3 नवीन एज्युकेटर्स येत आहेत, तर त्यांना पण तुमच्या आपल्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला शिकवण्यासाठी या ठिकाणी आणायचं आहे, की जेणेकरून ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे डेडिकेशन ठेवतील आणि चांगल्या पद्धतीने कव्हर करून देतील. असो, तर पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्यात. मानव कुठं राहिलो? मानव एकदम थंड ठिकाणी राहील का? एकदमच थंड ठिकाणी, अंटार्क्टिकेसारख्या वातावरणात नाही राहणार. तिथं त्याला वातावरण मानवणार नाही. जिथं पाणी नाही अशा ठिकाणी मानव राहील का? सहारा वाळवंटाच्या एकदम मधोमध राहील का? नाही राहणार. साधी सिंपल गोष्ट आहे की मानव अशा ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करेल की ज्या ठिकाणी त्याला तिथं एक सुसह्य वातावरण त्याला छान पद्धतीने भेटते. तिथं कसल्याही प्रकारची त्याला अडचण येत नाही. पाण्याची उपलब्धता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. सुसह्य हवामान आहे. सुपीक जमीन आहे. कारण की मानवी वस्ती केव्हा तयार झाल्या? बघा, मानव तुम्हाला बघा, सुरुवातीला 6वी मध्ये शिकवत असताना मी तुम्हाला सगळ्यात पहिले लेक्चर घेताना मी तुम्हाला मानवाची उत्पत्तीच्या भागापासून सांगितलं होतं. का सांगितलं होतं? कारण की मला माहिती होतं की तुम्हाला पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग पडणार आहे. ही आपली फाउंडेशन बॅच आहे, तर फाउंडेशन सारखं सेट करणं गरजेचं आहे की नाही? ओके, तर मला तर हे सांगा की माणसाला काय, बघा, वस्ती तयार करायची आहे, तर माणूस सगळ्यात पहिले काय बघणार? तर शेती. माणसाचं आयुष्य शेतीमुळे एका ठिकाणी स्थिर झालं. मग जर एका ठिकाणी शेतीमुळे स्थिर झालं, तर माणूस काय असा उघड्यावर झोपायचा का? नाही, तर माणसाला त्या ठिकाणी कुठंतरी वस्ती बनवणं गरजेची होती. म्हणून माणसानं ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे, ज्या ठिकाणी किंवा पाणी उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी माणसाला ज्या ठिकाणी माणसाला सुपीक माती जर मिळाली, त्या ठिकाणीच माणूस काय करणार? सेटल व्हायचा प्रयत्न करणार. त्या ठिकाणी माणूस शेती करायचा प्रयत्न करणार आणि त्याच्या तो वस्त्या विकसित करणार. सिंपल गोष्ट आहे. बरोबर ना पोरांनो? बरोबर की नाही? माणूस तिथंच वस्त्या विकसित करेल ना, जिथं त्याला ह्या 3 गोष्टी मिळतील: पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान आणि सुपीक जमीन. वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. ह्याच्यातनं काय तुम्हाला अर्थ कळतोय? एखाद्या प्रदेशात एखादा व्यक्ती राहतोय, त्या प्रदेशात तिथं जे काही साधन संपत्ती आहे, जसं शेती, त्या प्रदेशामध्ये फक्त शेतीच चांगली होऊ शकते. तर डेफिनेटली त्या व्यक्तीनं किंवा त्या माणसानं काय केलं? त्या ठिकाणी शेतीच केली. एखादा किनारपट्टीचा प्रदेश आहे, किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये शेती होणार आहे का? खूप जास्त नाही होणार. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्तीत जास्त तांदळाची शेती होईल. गव्हाची शेती होणार आहे का किनारपट्टीच्या बाजूला? नाही. मग किनारपट्टीच्या बाजूला ज्या ज्या काही वस्तूंच्या शेती होतील, त्या वस्तूंच्या एक तर शेती केली जातील, किंवा शेतीचा व्यवसाय चालेल, किंवा मासेमारी चालेल, किंवा मग व्यापार चालेल. म्हणजे किनारपट्टीचा जर प्रदेश असेल, तर त्या ठिकाणी व्यापार चालणार, तिथून आयात निर्यातीच्या गोष्टी चालणार. बरोबर ना? तर जुन्या काळापासून ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्या ठिकाणी लोकांनी त्या स्वरूपानुसार, तिथल्या प्रदेशानुसार काय केलं? व्यवसाय ठरवले. त्यांच्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. उदाहरणार्थ, समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी, त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. पॉइंट लक्षात आला? म्हणजे ज्या ठिकाणी मासेमारी चालते त्या ठिकाणी कोळी लोक राहतात.
मग ज्या ठिकाणी मासेमारी चालते तिथं कोळी लोकच राहतात. मग कोळी लोकांचा जो वाडा आहे त्याला कोळी वाडा म्हणतात. कोळी सुद्धा जुन्या काळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हायचे. त्यांच्या सुद्धा वाड्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायच्या. काही ठिकाणचे मासे संपले की ते दुसऱ्या ठिकाणी जायचे. नंतर त्यांना लक्षात आलं की आपण एका ठिकाणी स्थिर स्थावर होणं गरजेचं आहे आणि खोलातली मासेमारी सुरू करणं गरजेचं आहे. मग त्यांनी नवीन आणि मोठ्या मोठ्या आकाराच्या जहाजा बनवल्या आणि ते खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायला लागले. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एक प्रकारे असा विचार तुम्हाला करायचा आहे की कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या ठिकाणी मानवाने वस्त्या करायला सुरुवात केली, त्या वस्तीला काय म्हणतात. तर कोळीवाडा. कोळीवाडा म्हणजे काय, तर कोळ्यांचा वाडा, कोळ्यांची वस्ती. कोळी म्हणजे कोणते लोक आहे का आपल्यातलं कोणी? कोळी म्हणजे कोणती वस्ती, कोणती लोक की जे मासेमारी करतात. ठीक आहे. वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात. येथे राहणाऱ्या लोकांना आदिवासींची वस्ती म्हणतात. ओके. आणि त्यांना म्हणतात आदिवासी पाडा. तर लक्षात घ्या, इथं दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या, कोळी वाडा आणि आदिवासी पाडा. वाडा आणि पाडा हा घटक तुम्हाला मेन्सला आहे बरं का. जो मी तुम्हाला आज शिकवतोय ना, हा तुमच्या कंबाईनच्या मेन्सला आहे. ठीक आहे. हा तुमच्या कंबाईनच्या मेन्सला आहे, राज्यसेवावाल्यांच्या मेन्सला आहे. राज्यसेवाच्या मेन्सला तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ह्युमन जॉग्राफीचा. ऑप्शनलवाल्यांना तर पार अगदी कुठू दिलेला आहे हा. ह्याच्यावरती थेअरी आहेत, हार्टलँड, सॉफ्टलँड, खतरनाक थेअरीज पुढं. त्याच्यामुळे मी आधीच एकदा क्लिअर करून सांगतो की तुमची आज एकदम मानवी भूगोलाची फाउंडेशन झालं रेडी म्हणून समजून चालायचं. आज तुम्हाला सगळा ह्युमन जॉग्राफीचा फाउंडेशन रेडी करणार आहे मी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढं भविष्यात लोकसंख्या, स्थलांतर झाल्यानंतरचे परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू पुढं जसे आपण इयत्तांमध्ये जाऊ तसं डेव्हलपमेंट ह्याच्या होत जातील. त्यामुळे आदिवासी पाडा. ठीक आहे. सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. शेती व्यवसाय कुठं होतो? सुपीक ठिकाणची जमीन असलेल्या, जसं गंगा, यमुना, सिंधू नदी, गोदावरीचा काही महत्त्वाचा खोऱ्यांचा भाग, तापी नदीचा काही महत्त्वाचा भाग, अशा काही ठिकाणी सुपीक मृदा आहे. तर या सुपीक मृदेमध्ये शेती व्यवसाय केला जातो आणि शेतकरी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपापल्या शेतीमध्ये घर बांधून राहतात. यालाच वस्ती या नावाने संबोधले जाते. म्हणजे तुम्हाला इथं वाडा, पाडा आणि वस्ती हा तिसरा प्रकार लक्षात आला. तुमच्यापैकी किती जण राहतात रे वस्तींवर? मी पण वस्तीवरच राहतो. माझं पण गाव जे आहे ना, ओके, पुरंदर तालुक्यात पुण्यामध्ये, तर ते सुद्धा वस्तीवरतीच आहे. आमचा पण गायकवाड माळा आहे. गायकवाड लोकांचा गायकवाड माळा. आम्हाला सुद्धा जमिनी आहेत, आम्ही पण शेतकरीच आहोत. ओके. मुक्काम पोस्ट वाघापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. ठीक आहे. या कधी जेजुरीच्या पट्ट्यात. जेजुरीला जाताना आमच्याच गावावरनं जाणार आहात तुम्ही. ठीक आहे. तिथं एक मस्त पैकी आम्ही गावातही नाही राहत, गावापासून लांब. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे अजून व्यवस्थित रस्ता पण नाही झालाय. म्हणजे आजही आमच्या गावामध्ये व्यवस्थित प्रॉपर आमच्या घरामध्ये जाईपर्यंत व्यवस्थित रस्ता नाही. जो आहे तोही मार वादात आहे. आणि गावाकडे तुम्हाला माहिती आहे की रस्त्याचे लय वाद असतात जोरदार, की हा रस्ता माझ्या हद्दीत आहे, तो रस्ता माझ्या हद्दीत आहे, थांब मी मोजणी जाणतो, मी मोजणी आणून रस्ताच मोजतो. रस्ता मोजायला गेला तर गव्हर्नमेंटचाच रस्ता, गव्हर्नमेंटने सँक्शन केलेला रस्ता भलत्याच्याच जमिनीत चाललाय. झालं, रस्ताच झाला नाही अजून. असे सगळे कुटाने चालले तिथं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला हे यासाठी सांगतोय की गावागावांमध्ये अशी अवस्था आहे. आमच्या गावामध्ये तर तुमच्यापैकी भरपूर लोक हे म्हणजे अशा वस्त्यांवरती, वाड्यांवरती राहणारे लोक असतील, किंवा तुम्ही कधी बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावाकडे गेल्यानंतर आजूबाजूला जी आपल्याकडे घरं दिसतात की एकदम अशी तुटक घरं असतात, त्यांचीच एक अशी वस्ती असते, बरोबर ना. तर त्या असतात वस्त्या. लक्षात आलं का वस्त्या कशा असतात त्या? म्हणजे बघा, वाडा कुणाचा? कोळी लोकांचा. ठीक आहे. पाडा कुणाचा? आदिवासी लोकांचा. आदिवासी लोक कधी एका ठिकाणी स्थावर नाही होत, म्हणजे स्थिर स्थावर नसतात, ते बदलत राहतात. कारण की तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला शेती प्रकारात सांगितलं होतं बघा, स्थलांतरित शेती. आठवते का पूजा, रेखा मॅडम, संतोष? स्थलांतरित शेती सांगितली होती, आठवते का? तर स्थलांतरित शेतीमुळे आदिवासी काय करतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत राहतात. तर हे काय झाले? पाड्यावाली लोक झाले. ठीक आहे. पाड्यावाले लोक झाले. तसंच वस्ती. कालांतराने वस्तीचा काय होतो? विस्तार होतो. जेव्हा वस्ती वाढते,
जेव्हा वस्ती वाढते त्यांना म्हणतात वाडी. ठीक आहे, काय होते? वाडी. लक्षात आलं? वस्ती ज्यावेळेस वाढते म्हणजे अशी तुटक तुटक घरं ज्यावेळेस मोठी वाढत जाते त्याला म्हणतात वाडी. वाडी म्हणजे जिथं जास्त घरं असतात ते, म्हणजे वस्ती छोटी झाली. ठीक आहे, वस्तीवरती काय असतं, एखादं कुटुंब राहतं. म्हणजे जसं आता आमचा गायकवाड माळा आहे, बरोबर? आमचा गायकवाड माळा आहे, तर गायकवाड माळ्यामध्ये आम्ही थोडीच एकदम आतमध्ये कोर एरियात राहतो, आम्ही आमच्या शेतात राहतो. आमची शेती आहे, आमची शेती जमीन आहे, आम्ही शेतात घर बांधलं, बरोबर? आम्ही काय केलं? शेतात घर बांधलं. पण नंतर काय होतं, शेतात घर बांधलं तर सिक्युरिटी राहत नाही. तुम्हाला माहितीच असेल की शेतात घर बांधलं तर लुटमाटीची किंवा चोरा चिलटाची भीती राहते. एकटंच घर लांब एकदम आणि दुसरं घर एकदम 600-700 मीटर लांब किंवा 1 किलोमीटर लांब काय काय असतात घरं. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं, अशा कंडिशनमध्ये चोरांची जास्त भीती राहते आणि चोराबरोबर अशीच घरं हेरून घेतात. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, भीती वाटते ना अशा वेळेस. मग मग लोक काय करतात, लोक मग असा विचार करतात की जाऊ दे बाबा, आपण एक काम करू, आपण आता मध्ये आज कुठंतरी एक सोय करू, म्हणजे जेणेकरून सगळ्यांच्या शेत्या ज्या आहेत, सगळ्यांच्या ज्या शेती आहेत या सगळ्यांच्या शेत्या तिथून लागूनच पुढं निघतील आणि सगळेजण एका ठिकाणी येऊन राहतील. तर याला नंतर वस्तीची काय झाली? वाडी. लक्षात ठेवा का ही गोष्ट, वस्तीची काय झाली? वाडी. मग आता काय होतं, वाडी आली. वाडी आली म्हणजे काय की जवळपास 20-25 घरं आली एकत्र. 20-25 काय आली? घरं. म्हणजे आता सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये ना ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला बघा लक्षात येईल. असं इमॅजिन करा की हे एक क्षेत्र आहे, ओके, आणि या ठिकाणी एकाची शेती आहे, 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 या ठिकाणी एकाची शेती आहे. ओके, आता काय झालं, हे इथं घर बांधतंय, हे इथं घर बांधतंय, हे इथं घर बांधतंय, हे इथं घर बांधतंय, हे इथं घर बांधतंय. मग ह्या घराच्या आजूबाजूला त्याची 2-3 घरं आली. ओके, तर ही एक छोटीशी वस्ती झाली. म्हणजे आधी सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला एक एक घर होतं, नंतर ती घरं काय झाली, मोठी मोठी झाली. आता जसं आपल्याकडे बघा, आपल्याकडे कुटुंबांमध्ये लोकसंख्या खूप जणकून असते आपल्याकडे, आणि तुम्ही जर जुन्या काळातल्या लोकांचं जर बघितलं तर एका एका कपलला 7-7, 8-8 पोरं असायची. तुम्ही विचार करा की तुम्ही आताच्या पिढीपासून जर 2-3 पिढ्या मागे गेलात ना, तर तेव्हा तुम्हाला तुमची फॅमिली छोटी दिसणारच नाही. आता कसं झालंय, हम दो हमारे दो, बरोबर? आता कसं झालंय, हम दो हमारे दो. आणि लय सॉफिस्टिकेटेड सुसंस्कृत असतील आणि लय उच्च शिक्षित असतील तर हम दो हमारं एक, एकुलतं एकच दिवट. ठीक आहे, आणि लयच अति जास्त सॉफिस्टिकेटेड असेल दोन्ही साईडचे, ती पण लय सुशिक्षित, हा पण लय सुशिक्षित, तिले पण वेळ नाही, ह्याले पण वेळ नाही, ओके, पोरं सांभाळायला ह्यांना टायमिंग नाही, तर हम दो हमारं एखादं कुत्रं, नाही तर मांजर, नाही तर एखादी चिमणी, नाही तर एखादा पोपट आणायचं धरून ठेवायचं पिंजऱ्यात, बरोबर? तर हे 3 कॅटेगरी आजकाल आपल्याकडे आलेल्या आहेत. ह्या 3 कॅटेगरी आजकाल आपल्याकडे आल्या आहेत. हम दो हमारे दो, हम दो हमारे एक, आणि हम दो हमारे कुछ नाही बट एक कुत्र तर पाहिजे घरात, बरोबर? तर अशी एक अवस्था राहते. तर बघा आता कसं झालेलं आहे, आता फॅमिली छोटी छोटी व्हायला लागली. जुन्या काळात कसं होतं, फॅमिली मोठी असायची. ठीक आहे, 4-4, 5-5 चुलते, 2-2, 3-3 आत्या, 7-8 मावश्या, बरोबर? राईट. तर हे हा सगळा गोतावळा ज्यावेळेस येतो ना, ओके, त्यावेळेस ती लई मोठी फॅमिली बनते. मग तसंच होतं सुरुवातीला, आजोबा किंवा पणजोबाच्या काळामध्ये तर आजोबा पणजोबाने एखाद्या शेतात घर बांधलं होतं. मग आजोबा पणजोबाचे ते 2-3 पोरं, मग त्यांची पोरं, असं वाढत वाढत मग त्यांची काय तयार झाली, वस्ती तयार झाली. कळलं का रे बाबा, या वस्त्या कशा डेव्हलप होतात? आता आमच्या गावात तसंच आहे. कड लोकांची वेगळी, इंदलकर लोकांची वेगळी, देशमुख लोकांची वेगळी, गायकवाड पाटलांची वेगळी, बरोबर? सगळ्यांच्या वेगवेगळ्या जमिनी, पण शेवटी सगळे कुठे येऊन राहिले, एका वस्तीमध्ये येऊन राहिले. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या वस्त्या डेव्हलप केल्या, नंतर कुठे आले, सगळ्या वाडीमध्ये आले. मग काय झालं, मग चोरा चिलटाची भीती. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता समजा इथं टेमगिरी राहतोय, ठीक आहे, इथं टेमगिरी राहतोय, इथं मी राहतोय, आणि समजा टेमगिरीच्या वस्तीमध्ये कोणाची तरी इथं चोर आले, तर टेमगिरीचे लोक काय म्हणणार, नाही नाही यार, इकडं तुटक राहणं खरं म्हणजे अवघड आहे. मग गायकवाड पाटलांकडे येणार. मग गायकवाड पाटलांकडे आल्यानंतर टेमगिरी काय म्हणणार, आपण एक काम करू ना, आपण एक काम काय करू, आपण मी पण इकडे येतो, तुम्ही पण इकडे सगळे राहायला या, हे पण येतील, हे पण येतील, हे पण येतील, आपण सगळ्यांनी एकी करून जर राहिलो तर आपली एक काय तयार होईल, एक वाडी तयार होईल.
झाली वाडी तयार. असंच होते. मानव हा एक सामाजिक प्राणी आणि ह्या ठिकाणी सगळेच्या सगळे गोतावळा एकत्र येऊन राहिला तर एक संरक्षण होतं. हे जुन्या काळापासून चालत आलेलं आहे. बरोबर की नाही रे? समजलं का आता? मानवी वस्ती डेव्हलप कशी होते बघा, हे फाउंडेशन आहे. तर फाउंडेशनला तुम्हाला एकदम बारक्या पोरासारखंच मला शिकवावं लागणार आहे. मग भले तुम्ही इंजिनियर असला तरी चालते, मला फरक नाही पडत. आता सध्या फक्त एवढं गरजेचं आहे की तुम्हाला मानवी वस्ती समजली पाहिजे. आणि मी पण एक प्रकारचा म्हणजे मी पण गावठीचा माणूस आहे. मला काही असं शहरातलं लय क्रेज नाही आणि मी कधी शहरात खूप जास्त हॅपी राहतच नाही. मला ग्रामीण भागात आवडतो. तर आता इथं तुम्ही नीट समजून घ्या की इथं काय झालं, सगळेजण एकत्र आले, वाडी झाले. म्हणजे ही जी वस्ती होती, ओके, ती वस्ती काय झाली, वाडी झाली. आता वाडीमध्ये गरजेनुसार काय आले, वेगवेगळे लोक आले, बहुसंख्य लोक त्या ठिकाणी यायला लागले. मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थायिक नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतात, जसं शेती, मासेमारी, खाणकाम. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी यायला लागल्या, त्यालाच म्हणतात ग्रामीण वस्ती. चला, आता पुढच्या भागात आपण जर आलो तर पुढच्या भागात आपण ह्याच वाडीचं काय होतं, याच वाडीचं बनतं गाव. याच वाडीचं काय बनतं, गाव बनतं. रेखा मॅडम समजलं का? वस्ती, वाडी आणि वाडी नंतर काय झालं तर एक गाव बनतं. लक्षात? म्हणजे बघा, ग्रामीण वस्त्यांमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू इतरही पूरक व्यवसायांची वाढ होत जाते. आता या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी लोहार येणार. लोहार काय म्हणणार, लोहार म्हणणार की बाबा मी इथं एखादं दुकान टाकतो. शिंपी येणार, कारण की त्या शिंप्याला काय झालं, त्या लोहाराला काय झालं, त्या सुताराला काय झालं, ओके, त्या कुंभाराला काय झालं, त्या कुंभाराला सगळी लोक एका ठिकाणी भेटली ना. तर सुतार, लोहार, कुंभार हे सगळेच्या सगळे कुठं आले लोक, एका वाडीत यायला लागले. हळूहळू ही वाडी वाढत जाणार. बाहेरून सुद्धा लोक त्या ठिकाणी येणार, बाहेरून सुद्धा त्या ठिकाणी लोक येणार. बरोबर? म्हणजे वेगवेगळे पूरक व्यवसाय त्या ठिकाणी वाढायला लागले. मग जे न्हावीवाले, बरोबर, न्हावी. आता हे लोक, ओके, हे लोक पहिले काय करायचे, न्हावी काय करायचा, न्हावी सगळ्या अवस्थित फिरायचा. पण सगळे लोक इथं आल्यानंतर न्हाव्याने दुकानच टाकलं. न्हावी म्हणलं बाबा मी दुकानच टाकतो, टाकलं त्याने दुकान. मग किराणा मालावाला आला, किराणाचा दुकानदार आला. असं सगळेजण येतं का नाही मला सांगा. एखाद्या गावाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं, राहिलं का उभं, राहिलं उभं, बढिया. जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जर गावाकडचं एखादं चित्र उभं केलं तर तुम्हाला आजचं लेक्चर एकदम सिस्टमॅटिकली समजेल. टेन्शन घ्यायचं नाही. आज मानवी वसाहतीचा सगळ्यात बेसिक फाउंडेशन आहे तुमचं, असं समजून चला. कारण मला माहिती आहे पुढे भविष्यात तुम्ही जाऊन वेगवेगळ्या बॅचेसमध्ये असणार आहात आणि बॅचेसमध्ये तुम्हाला ज्यावेळेस मी मानवी वसाहत शिकवेल किंवा मानवी हे शिकवेल त्यावेळेस तुम्ही तिथे एकदम हँग नाही झाले पाहिजे, अशी डोक्याची केस वरती नाही गेली पाहिजे, तर काय शिकवतंय काहीच समजलं नाही, असं नाही झालं पाहिजे. आणि मला माहिती आहे, मी विद्यार्थ्यांना गेल्या 2-3 वर्षात बघितलेलं आहे ऑनलाईनच्या फील्डमध्ये, की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मानवी इतिहास किंवा मानवी वस्त्या वगैरे शिकवतो, हँग होतात पूर्ण. त्यांना काहीच समजत नाही, काय कसल्या रेषाकृतीन, कसलं अंडाकृतीन, कसलं स्टार आणि कसलं ते चौकोन आणि कसलं काय, काहीच समजत नाही. म्हणून मी तुम्हाला तुमचं एक उदाहरण सांगतोय. बघा पुढं, कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातील लोक तिथे येऊन स्थायिक व्हायला लागतात. कामधंद्यानुसार वेगवेगळी लोक तिथे आली, शिंपी आली. तर गावात एखादा शिंपी नसेल तर शेजारच्या गावातला एखादा शिंपी त्या ठिकाणी राहायला येतो, किंवा तो तुझ्या एखाद्या नातलागाला पाठवतो की जा तिथं राहा म्हणून, मस्तपैकी भाड्याच्या रूममध्ये राहा पण राहा. मग तिथं लोक काय करतात, स्वतःचं घर बांधतात, त्यांनी एखादा गाळा सुरू करतात, बांधतात की नाही. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या आजूबाजूला किंवा रिलेटिव्हमध्ये किंवा कदाचित तुमच्याच घराच्या जवळपास तुम्ही काहीतरी असं करून ठेवलं असेल की तुम्ही राहता एका बाजूला आणि समोरच्या साईडला रस्त्याच्या बाजूने एखादं तुम्ही दुकान काढून दिलेलं आहे आणि त्याचं मस्तपैकी तुम्ही दर महिन्याला भाडं घेताय. आपल्याकडे चालतंय बघा टेमगिरी वगैरे, आहे की नाही. आमच्याकडले पद्धत झाली आहे ती जोरदार, पुण्याच्या साईडला जोरदार पद्धती आहेत अशा, की राहायचं बॅक साईडला आणि समोरच्या बाजूला एखादं दुकान टाकून द्यायचं. आपण नाही चालवायचं पण भाड्याने देऊन द्यायचं. मग ते काय करणार तो आपण, मग हळूहळू त्या ठिकाणी दवाखाने यायला लागतात. मग त्या गावातल्या लोकांना दवाखान्यासाठी वन फिरायला लागते. तर मग त्या ठिकाणी सरकारी दवाखाना आला. बरं, सरकारी दवाखाना आला तर सरकारी दवाखान्यामधले कामगार आले. बरं ठीक आहे, सरकारी दवाखान्याचा गुण येत नाही म्हणून खाजगी दवाखाना किंवा त्या गावाच्याच आजूबाजूला राहणारा एखादा डॉक्टर त्या ठिकाणी काय करतो, बरोबर हेरून एखादी जागा शोधतो आणि त्या तिथल्या गोरगरीब लोकांना वैद्यकीय फॅसिलिटी देऊन देतो, आहे की नाही. हे सगळं तुमच्या आजूबाजूला चित्र तयार होतं. म्हणजे डॉक्टर आला त्या ठिकाणी, सरकारी दवाखाना पण आला,
तिथे एखादी शाळा आली म्हणजे मास्तर लोक आली. मास्तर लोक कुठे जाणार? मास्तर लोक राहणार शहरात आणि गावात येणार का? नाही. मग मास्तर लोक ऍडजस्ट करते. मास्तर लोक म्हणतात तिथंच एखादी खोली बिली बघतो तिथंच राहतो. आलं मास्तरचं पण तिथंच. बरोबर. सकाळी सकाळी लोकांना दूध घालायला लागते किंवा दूध द्यावं लागते. मग तुझं डेअरीवाला आला. असंच करत 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 काय होतं, गाव मोठं होत जातं. गाव छोटं राहतच नाही आजकाल. गाव असं मोठं व्हायला लागलं आजकाल. आणि हे गावं मोठी का होतात? आणि ह्याच्या मागचं कारण एकच आहे, म्हणजे गावातलीच पॉप्युलेशन वाढती म्हणून गाव मोठं होत नाही. हे समजू नका असं. आणि अशा प्रोसेस करायला गावाला 100 वर्ष थांबावं लागेल. आणि आजकाल अशी अवस्था झालेली की गाव त्या ठिकाणी राहत नाही. ओके. बरोबर ना? आणि मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ होत असते. लक्षात घ्या, लोकसंख्येत वाढ का होते? लोकसंख्येत वाढ तिथं नैसर्गिकरित्या होत नाहीये. नैसर्गिक वाढ होत नाहीये. लोकसंख्येत वाढ त्या ठिकाणी बाहेरून लोक येत आहेत त्यामुळे होते. त्याच्यामुळे इथं एक पॉईंट समजून घ्यायचा. काय? एखाद्या प्रदेशातल्या लोकसंख्येची वाढ केव्हा होते? मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे. काय? तिथल्या लोकांनी जास्त पैदा केलेत का पोरं? हा? मुंबईतल्या लोकांना दुसरी कामं नव्हती. पुण्यातल्या लोकांना आमच्या काही कामं नव्हती. लय जास्त पैदा केली म्हणून तिथं पॉप्युलेशन जास्त आहे? नाही ना? काय कारण आहे तिथं मग? अशा ठिकाणचं कारण काय असतं? कारण हेच असतं की त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात काय होते? वाढ होते. का वाढ होते? कारण बाहेरून लोक त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी स्थायिक होतात. यस, यालाच म्हणतात स्थलांतर. बढिया. पाटील काय म्हणतात? याला म्हणतात मायग्रेशन, स्थलांतर. लोक या ठिकाणी येतात, दुरून येतात. आणि मग तोच पॉईंट आपल्याला पुढे नंतर समजून घ्यायचा आहे. त्यात आपण नंतरचा भाग बघू. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे लागतात, विविध सुविधा लागतात. ठीक आहे. अशा वस्तीत द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचे महत्त्व आणि त्याचं प्रमाण वाढत जातं. तर द्वितीयक व्यवसाय कोणते? द्वितीयक व्यवसाय म्हणजे उद्योग रिलेटेड असलेले. आणि तृतीयक व्यवसाय कोणते? तर सेवा रिलेटेड असलेले. वाढतात की नाही? द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय असे वाढत जातात. आणि तुलनेने पूर्वीच्या प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण कमी कमी होत जाते. प्राथमिक व्यवसायांचं प्रमाण जर कमी झालं, प्राथमिक व्यवसायांचं प्रमाण जर जवळपास कमी झालं, ठीक आहे, तर इतरही कमी जातं. त्यातूनच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होते. म्हणजे आता प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण जर कमी झालं, जसं आता बघा रिसेंटली कंबाईनच्या पेपरमध्ये एक प्रश्न आला होता की नागरी वस्तीमध्ये काय राहतं. आला होता की नाही? जिओग्राफीचा एक कन्सेप्ट या ठिकाणी रिसेंटली आता विचारला होता की नागरी वस्ती म्हणजे काय. बरोबर ना? जेव्हा ग्रामीण भागातले लोक 75% आसपास कृषी भागातून बाहेर पडतात आणि दुसरे काहीतरी उद्योगधंदे बघतात, त्याला आपण काय म्हणतो? नागरी वस्ती म्हणतो. आयोगाने दिलं होतं 50%, जे की चुकीचं आहे. ओके. त्या ठिकाणी मग धार्मिक गोष्टी आल्या, एखादं मंदिर असेल, ऐतिहासिक गोष्टी आल्या, एखादा किल्ला असेल, व्यापारी गोष्टी आल्या, एखादं जंक्शन असेल रेल्वेचं. बरोबर. शैक्षणिक गोष्टी आल्या, एखादं मोठं शाळा असेल. आता मला सांगा, त्या कोटाला कोणी ओळखत होतं का? ओके. हा लातूर पॅटर्न पण आजकाल एक आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे. आता लातूर पॅटर्न नाही राहिला, आता तर पार अगदी ऑनलाईन प्लॅटफॉर्मने तर सगळे अगदी गार केलेत. पण शेवटी तरी आलंच ना. व्यापारी आले, शैक्षणिक आले, पर्यटन आलं की नाही? पर्यटन पण प्रशासकीय कारण आलं. एखाद्या ठिकाणी जसं आता प्रशासकीय एखादा शहर आहे म्हणून प्रशासकीय विभागाचं मुख्यालय असलेला एखादा प्रदेश आहे, ते प्रशासकीय कारण आलं. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं? वस्तीचं रूपांतर एखाद्या शहरामध्ये होतं. म्हणजे हळूहळू हळूहळू आपला चार्ट काय होत झाला? वाढत झाला. म्हणजे गावाचं रूपांतर शहरात झालं आणि शहराचं पुढं महानगरात झालं. ओके. शहर काय होतं? पुढं जाऊन महानगर होतं. लोकसंख्या आणि इतर सुखसुविधांमध्ये वाढ होत गेल्यामुळे पुढे याच शहराचे रूपांतर महानगरात होते. लक्षात ठेवा. म्हणजे आपण वस्तीपासून सुरुवात केला, वस्तीपासून वाडी, वाडीपासून गाव, गावापासून कुठलं? तर शहर, आणि शहरापासून महानगर. तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस व्यवस्थित लक्षात ठेवायची. गावं कधी पण अशीच मोठी होत जातात. म्हणजे आज जे छोटंसं गाव आहे ते कदाचित मोठं होऊ शकतं.
आज एखादं जे छोटंसं गाव आहे, एकेकाळी पिंपरी चिंचवड नावाचं गाव जे होतं ना, ते 2 वेगवेगळी गावं होती, पिंपरी आणि चिंचवड. आज त्या गावामध्ये किंवा आज त्या शहरामध्ये गेल्यानंतर ओरिजिनल पिंपरी कुठं आणि ओरिजिनल चिंचवड कुठं त्याचा नक्षा तुम्हाला कळत नाही. पुणे सुद्धा एक पुनवडी नावाचं छोटंसं गाव होतं आणि पुण्याच्या आजूबाजूला पुण्याच्या आजूबाजूला हे शिवाजीनगर, वारजे माळवाडी, कात्रज ही सगळी छोटी छोटी गावं होती बाबांनो एकेकाळी. आजकाल पुण्याच्या साईडला असलेलं जे हडपसर सारखं जे शहर आहे, ज्या हडपसरमध्ये काही काळ मी राहिलो पण होतो, ठीक आहे, किंवा हडपसरपासून लोणी काळभोर आहे किंवा तिथून पुढचा जो एरिया आहे, हे एवढे एरिया आता मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एरिया किंवा शैक्षणिक संकुलं, आजकाल खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुलं, गोदामं, सेज असे सगळे प्रकल्प तिथे यायला लागले. ते हिंजवडीला तर कोणी एकेकाळी लोक जायला घाबरायची ते हिंजवडीत. आज हिंजवडीमध्ये लोकांना पाय ठेवायला जागा नसते रात्री 6 ते 8 पर्यंत किंवा 10 पर्यंत. एवढी गर्दी असते तिथं. का असते? कारण की त्या प्रदेशामध्ये मानवी वसाहत खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. बरोबर की नाही रे? बरोबर ना? तर अशी अवस्था या ठिकाणी झालेली. मग हे असं का होतं? ह्याचं हे का होतं आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तुम्हाला इथं 3 डायग्राम दिलेले आहेत. एक जलाशय तुम्हाला दिसतोय. या जलाशयाच्या बाजूला अशी झाडं आहेत किंवा सॉरी अशी घरं आहेत. एक रस्ता तुम्हाला दिसेल इथं. हा मुख्य रस्ता आहे. आणि या मुख्य रस्त्याच्या बाजूला एका लाईनमध्ये तुम्हाला अशी घरं दिसतील आणि ह्यातून एक कच्चा रस्ता गेलेला आहे. आणि या इथं वरती हा जो कच्चा रस्ता गेलेला आहे, या कच्च्या रस्त्यानं वरती जरा डोंगरात गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल, तर त्या प्रदेशात एक छोटंसं झोपडी दिसेल, म्हणजे तिथं एखादी वस्ती दिसेल. तर अशी जे डायग्राम्स दिलेले आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. या वस्त्यांमुळे मानवाला स्थैर्य मिळालं. खरं सांगायचं ना, तर मानवाला वस्तीमुळे स्थैर्य मिळाले. मानवाला वस्तीमुळे काय मिळालेलं आहे, तर स्थैर्य मिळालेलं आहे. मानवाला काय मिळाले, तर जी वस्ती आहे त्या वस्तीमुळे स्थैर्य मिळालेलं आहे. ठीक आहे. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी होती. खरंच सांगतो, मानवी संस्कृतीतील सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे मानवी वस्ती, म्हणजे सगळ्यात पहिली पायरी म्हणजे मानवी वस्ती किंवा ग्रामीण वस्तीच होती. ठीक आहे. त्या वस्तीचा विकास वाढीतून नागरी वस्ती निर्माण झाल्या. ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरिकरणाची सुरुवातच आहे बरं का, खरं सांगायचं म्हणजे. लिटरली ग्रामीण भागातून शहरी भागाकडे असलेली वाटचाल आहे ना, कमीत कमी 150-200 वर्षाची असते. आणि एखादं गाव 150-200 वर्षात शहर बनू शकतं, इझिली बनू शकतं. फक्त त्यासाठी काय गरजेचं आहे, त्या ठिकाणी काही इंटर रिलेशन असणं गरजेचं आहे. जसं नागरी आणि ग्रामीण लोकवस्तीत असलेलं आर्थिक हितसंबंध. आर्थिक हितसंबंध जर असेल, असे शब्द तुम्हाला वापरायचे बरं का, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाले, राज्यसेवाले लक्षात ठेवा. तुम्हाला असे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. आर्थिक हितसंबंध, ठीक आहे, आर्थिक सहसंबंध किंवा हितसंबंध मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. बघा आज आपल्याकडं एक प्रकार आहे बघा, ग्रामीण भागातली लोक आहे ना, बरोबर आठवड्यात ते 5 किंवा 6 दिवस लय काम करतात आणि 7व्या दिवशी बरोबर बाजाराला एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जातात किंवा महिन्यातनं एखादी चक्कर ते तालुक्यात मारतात आणि त्यांच्या गरजेच्या असलेल्या ज्या उपभोगी वस्तू आहेत त्या विकत घ्यायला तालुक्यामध्ये येतात. मग हे जे सगळे तालुके आहेत, हे सगळे जे तालुके आहेत ते कशाच्या बेसिसवर निर्माण झालेले आहेत? मी बऱ्याचदा गुगलवरती ज्यावेळेस बघत असतो किंवा गुगलवरती ज्यावेळेस मी एरिया सर्च करत राहतो, जसं की आता जॉग्राफीचं मी पण एक स्टुडंटच असल्यासारखं आहे जॉग्राफीचा, सो मी सर्च करत राहतो. त्यावेळेस मी बऱ्याचदा आहे ना तालुके बघतो, तालुक्याचे ते एरिया बघतो. मग मी कधी तालुक्यात एखादा गेलो किंवा एखाद्या शहरात गेलो की मी हा विचार करतो की ही सगळी तालुक्यातल्या लोकांनी दुकानं का ओपन करून ठेवल्यात एवढी तालुक्यात गेल्यानंतर, एखाद्या मुख्य ठिकाणी गेल्यानंतर सगळी दुकानं तुम्हाला दिसतात. एखाद्या शहरात गेल्यानंतर बघा तुम्हाला कसं दिसत असेल, तुम्हाला सगळी दुकानं दिसतात. का दिसतात एवढी दुकानं? तर दुकानं दिसण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते हेच असतं की ते दुकान तिथल्या शहरातल्या लोकांसाठी ओपन नसतं केलेलं. ते दुकान तिथल्या माणसानं त्या पूर्ण तालुक्याच्या लेवलवरती जेवढे काही गावं आहेत, ह्या गावातले लोक कोण ना कोणतरी त्या ठिकाणी त्या दुकानात त्याला गरज पडणार आणि तो त्या ठिकाणी दुकान शोधत येणार, ह्या उद्देशानं त्याने सुरू केलेलं ते दुकान असतं. लक्षात आलं का? त्याने दुकान का सुरू केलेलं असतं? कारण की त्याला माहिती आहे की कधी ना कोणी कोण ना कोणतरी मला शोधत त्या ठिकाणी तालुक्यात येणार आणि ही फितरत आहे. ज्या गोष्टी तालुक्यात नाही, सॉरी गावात नाही सापडत, त्या गोष्टी शोधायला तो माणूस
दुकानात शोधायला किंवा त्या वस्तू घ्यायला तो तालुक्यात किंवा तो जिल्ह्यात येणार. जर तालुक्यात नाही मिळालं तर तो जिल्ह्यात येणार, पण तो येणार. तर अशी सिच्युएशन या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. तर नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्याच करतात. मला सांगा बरं, नागरी वस्त्या ज्या आहेत, नागरी वस्त्यातले लोक जे खातात, जे भाजीपाला या ठिकाणी जो मिळतोय, जे दूध नागरी लोकांना मिळतंय, ते कुठून येते? ते ग्रामीण भागातूनच येते ना. का ते शहरी भागातच असतात? शहरी लोकांनीच आपापल्या अपार्टमेंटमध्ये खाली सगळ्या गायांचा गोठा करून ठेवलेला आहे. असं करतंय का रे कोण? कधी बघितलंय का? हा, टमगिरे कधी गेलाय का मगरपट्टा सिटीमध्ये? मगरपट्टा सिटीत एखाद्या ओके डुप्लेक्स वगैरे एखाद्याचा असेल आणि त्याने तिथे खाली गाया बांधलेल्या आहेत 7-8. आता मगरचं फक्त गोष्ट नको सांगू, मगर यांनी म्हणजे ज्यांचं मगरपट्टाची जी जमीन आहे मगर, त्यांच्या घरात आजही गायाच आहेत. त्यांच्याकडे दिसतील तुला. ठीक आहे, जर तू त्यांच्या घरी गेला तर तुला दिसेल की अरे हे काय मगरपट्ट्यात माणसाच्या घरी गाया. तर त्यांनी अजूनही ती ग्रामीण भागाचा ती जतन करून ठेवलेलं आहे. भले त्यांच्या जमिनी नाही आहे तिथं, पण त्यांची घरं आणि ती पारंपरिकपणा त्यांनी अजूनही जतन करून ठेवलेलं आहे. पण असं कुठं एखादं गेलंय का? इव्हन आता मी ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्ये पण मला कुठं अपार्टमेंटमध्ये गाया नाही दिसल्या. असं होतं का रे कधी? नितिका, तुमच्या गावाकडे आहे का असं काही? नाही ना, नसणारच ना. का नसणार? कारण की त्यांना माहिती आहे ग्रामीण भागातून जे काही दूध तयार होते, जे गायांचं दूध येते, म्हशीचं दूध येते, ते आमच्यापर्यंत बरोबर गवळी काय करणार आहे? पोहोचवणार आहे. असो, म्हणजे नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती कोण करते? तर ग्रामीण वस्त्या करत असतात. आणि ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट, त्याची आधुनिकता आणि विज्ञान तंत्रज्ञानाशी आधारित होत असते. कायम लक्षात ठेवा, हे ग्रामीण भाग जो कायापालट आहे ना, ते फक्त आधुनिक तंत्रज्ञान करतं. मग विखुरलेल्या वस्त्या कोणत्या कोणत्या? मग वस्त्यांचे काही प्रकार येतात. त्यातली सगळ्यात पहिली वस्ती म्हणजे विखुरलेल्या वस्त्या. आपल्याला 3 प्रकार दिलेले आहेत पुस्तकातले, तर ते 3 प्रकार पहिले समजून घेऊ. विखुरलेली वस्ती, हे काय ते तुटक तुटक, मी मगाशी जे डायग्राम काढला होता ना, ते तसं एक इकडं घर, एक इकडं घर, एक इकडं घर, इकडं टेमगिरा राहते, इकडं गायकवाड राहते, ओके, इकडं कोण राहते? पाटील राहते. ठीक आहे, इकडं कोण राहते? तर नितिका राहते. सगळ्यांची वेगवेगळी तुटक तुटक घर, बरोबर. बरं, ही कुठं असतात मग? विखुरलेल्या वस्ती घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात. दूर दूर आणि संख्येने कमी. ठीक आहे, आणि मग आता दूर दूर आणि संख्येने कमी हे कुठं असणार? तर उंच सखल भागात, घनदाट जंगलात, गवताळ प्रदेशात, वाळवंटात, तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळतात. हे सगळे पॉइंट IMP आहेत बरं का. कोणत्या ठिकाणी हे सगळं सापडतं आणि ह्याच्यात मग आपण फसतो. जसं आता गवताळ प्रदेश, लोकांना काय वाटणार? सर गवताळ प्रदेशात तर सगळे लोक सपाट जमीनच असते, सगळे लोक सोबतच राहत असतील. अरे पण गवताळ प्रदेशामध्ये सगळा गवताळ प्रदेश असतो, लांबलचक, आणि मोठ्या मोठ्या लांबच्या लांब जमिनी असतात सगळ्यांच्या. त्याच्यामुळे गवताळ प्रदेश म्हणा, वाळवंट म्हणा, घनदाट जंगले म्हणा, उंच सकल प्रदेश, विस्तृत कृषी क्षेत्र, अशा ठिकाणी तुम्हाला विखुरलेली शेती सापडेल किंवा विखुरलेली वस्ती सापडेल. मी तुम्हाला प्रश्न असेच विचारणार आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विखुरलेली वस्ती तुम्हाला आढळते? ओळखा मग अ ब क ड पॅटर्न वरती. समजे कुछ की नाही समजे? समजे ना? चल, मग विखुरलेल्या वस्त्यांमध्ये अंतर स्पष्टपणे पाहायला मिळतं. बघा, अंतर दिसतंय. या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते, उदाहरणार्थ पाडा, वाडी इत्यादी. या वस्त्यांमध्ये पुरेशा सुखसुविधा सेवा उपलब्ध नसतात. म्हणजे डॉक्टरांची सेवा नसते, शाळा कदाचित नसते, लांब असते शाळा कुठेतरी दुसरीकडे गावात वगैरे असते, शाळा नसते, डॉक्टरांची सेवा नसते, एखादं सरकारी कार्यालय नसते, सरकारी कार्यालय नसते. अशा वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे शेतामध्ये त्यांची घरं असतात. काय असतात? शेतात घरं. आणि शेतात घरं असल्यामुळं प्रदूषण मुक्त त्या राहतात. ते काय राहतात? तर ते प्रदूषण मुक्त असतात. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात. मध्यवर्ती खेडे म्हणजे मुख्य खेड किंवा एखादं जवळचं गाव. एखादं गाव असताना जवळचं, त्या गावाच्या जवळ असलेल्या गोष्टींवरती ते डिपेंड राहतात. ओके, तर ह्या बेसिक झाल्या विखुरलेल्या वस्त्या. दुसऱ्या असतात केंद्रित वस्त्या.
हे अशा. कदाचित तुमच्यापैकी भरपूर लोक अशा केंद्रित वस्त्यांमध्ये राहत असतील. एखादा मुख्य रस्ता असतो किंवा एखादा चौक असतो. आता ह्याला काही काही लोक म्हणतात बाबा हा टी पॉइंट आहे, ह्याला काय म्हणतात टी पॉइंट. ठीक आहे. आणि इथं सपोज एखादा रस्ता जर असा गेला असता आणि एखादा रस्ता इकडे जर असा गेला असता तर हा काय झाला असता चौक झाला असता. किंवा ह्याच्या समोर जर एखादा रस्ता इकडे निघून गेला असता तर ह्याला काय झाला असता तो हा बरोबर एक स्क्वेअर झाला असता, चौकोन. त्याला म्हणतात चार रस्ते फुटणे. काही ठिकाणी पंचकोन असतो, काही काही ठिकाणी असा एखादा रस्ता इकडे कुठेतरी तिरपा गेलेला असतो. ओके. असे भरपूर सारे रस्ते आणि भरपूर साऱ्या गोष्टी असतात आणि बरोबर या रस्त्यांच्या आजूबाजूला लोक काय होतात केंद्रित होतात. म्हणजे ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्याजवळ या प्रकारच्या वस्ती असतात. पर्टिक्युलरली राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती एकवटलेली असते. तर सपाट व सुपीक जमीन, सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र या कारणांमुळे देखील अशा प्रकारच्या वस्तू निर्माण झालेल्या असतात. कारण लक्षात आली पाटील? कारण लक्षात आली का? ठीक आहे. या प्रकारच्या वस्त्या निर्माण झालेल्या असतात. याशिवाय संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे सुद्धा केंद्रित वस्त्यांची निर्मिती झालेली असते. या सगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली असते. आता याची वैशिष्ट्य काय? घरे जवळ असतात. ठीक आहे. सगळ्यांच्या सामाजिक सेवा, डॉक्टर बिक्टर सगळे उपलब्ध असतात या ठिकाणी. एखाद्या गावाचा किंवा त्या प्रदेशामध्ये असलेलं एखादं सरकारी कार्यालय पण तिथं असतं, एखादी पोलीस चौकी असते छोटीशी. ओके. वस्त्यांमध्ये सामाजिक सेवा असतात. वस्त्यांना स्थल काल सापेक्ष वितरणांमुळे विशिष्ट अशा आकार प्राप्त झालेला असतो. यांना असा आयताकार आकार प्राप्त झालेला असतो किंवा चौकोनी कृती आकार झालेला असतो असा एक प्राप्त, बरोबर. किंवा केंद्रित वस्तींना एखादा असा गोलाकार प्राप्त झालेला असतो किंवा असा वर्तुळाकार प्राप्त झालेला असतो. ओके. प्राप्त होऊ शकतो, इथं काय प्रॉब्लेम नाही. कारण की केंद्रित आहे ना, सगळेजण या ठिकाणी एकत्रित राहतात. जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात. जुने रस्ते अरुंद आणि नवीन रस्ते मोठे असतात. नवीन रस्ते मोठे हे पण लिहून ठेवा तिथं. जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात कारण की तिथं ऑलरेडी आधी घर बनलेली असतात, जुनी घरं असतात तिथं. म्हणजे या प्रदेशामध्ये तुम्ही असे लिहू शकता जुनी घरं आणि नवीन घरं, जुनं बांधकाम आणि नवीन बांधकाम, जुनं गाव आणि नवीन गाव. असतं की नाही तुमच्या पण गावामध्ये? जुन्या काळातली लोकांची जी घरं असतात ती जुनी, ती लोक पाडत नाही, ते म्हातारी कोतारी लोक पाडू देत नाहीत घर. ते सरळ पोरांना म्हणतात तुम्ही दुसरीकडे बांधा, पण हे घर नाही पाडायचं. या घरात, ह्या घर आमचं आहे, ह्या घरात आम्हाला आवडतं, ह्या घरातच आम्ही मरणार, ह्या घरातच आम्ही राहणार. ओके. जिना या मरणा या, तुम्ही तिकडे दुसरीकडे बांधा काही करा, पण हे घर पाडायचं नाही. असतात की नाही लोक? असतात असे लोक, लय भारी लोक असतात असे. या वस्त्यातील जुन्या परिसरात लोक रस्ते काय असतात? अरुंद असतात. नवीन वस्त्यांमध्ये जरा पांगलेला भाग असतो. या वस्तींमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश अशा सगळ्या प्रकारचे लोक एकत्र राहिलेले असतात. त्यामुळे अशा वस्त्यात सामाजिक जीवन चांगलं असतं. सगळेजण मिळून मिसळून या ठिकाणी राहत असतात. सामाजिक जीवन चांगलं असतं. अशा वस्त्यांमध्ये एकच खानदान राहतंय तिथं. आता टेमगिरी यांच्या वस्तीमध्ये ते टेमगिरीचेच लोक आहे की नाही? टेमगिरीचेच लोक म्हणजे त्या बिचाऱ्यांकडे जायचंच नाही ना, तिथंच जायचं, तिथं उठायचं, शेतात जायचं, परत घरला यायचं. बाहेर कुठलं फिरायला जायचं नाही. गेला तर गेला, जास्तीत जास्त गावात जाईल कधी एखादी चक्कर मारायला. टेमगिरी बरोबर का नाही? आणि एमपीसी नशिबात आल्यापासून तर घराच्या बाहेर निघत नाही आपण, आणि लायब्ररीच्या बाहेर पण निघत नाही, तिथंच असतो पडक. आणि तिसरा प्रकार म्हणजे हा प्रकार रेषाकृती वस्ती. सिंपल रेषाकृती वस्ती तुम्हाला भरपूर दिसेल. नॅशनल हायवे किंवा एखादी नदी, लोहमार्ग, ओके, नॅशनल हायवे, रेल्वे, नदी, समुद्र किनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा, अशा ठिकाणी तुम्हाला रेषाकृती वस्ती सापडेल. म्हणजे सपोज आता हा एखादा पर्वत आहे, तर या पर्वताच्या पायथ्याला बरोबर एवढ्याच ठिकाणी सगळे लोक काय करतात? एकवटून राहतात. कुणी वरती राहत नाही याच्यावरती, सरकलं बिरकलं तर डायरेक्ट खाली, बरोबर. आणि वरच्या साईडला तसाही प्रॉब्लेम जातो, म्हणून सगळे लोक खाली काय करतात? बरोबर पर्वताच्या पायथ्याला खाली राहून जातात. याला रेषाकृती वस्त्या म्हणतात. अशा प्रकारच्या वस्ती ह्या अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. अरुंद आकाराची आणि सरळ रेषेची असते. अरुंद आकार आणि सरळ रेषा. ठीक आहे. या वस्तींमधील घरे एका सरळ रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्यानंतर, ठीक आहे, याच्यामध्ये अशी बघा, ही पहिली रांग, ही दुसरी रांग, ही तिसरी रांग,
पण अशी 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी असल्या रांगा नसतात. आणि जरी झाल्या तरी मग ह्यांच्या वस्त्या काय आकार काय होतो, कमी कमी होतो. म्हणजे इकडं फक्त 1-2च असतात अशाला. म्हणजे हे असं छोटं छोटं होत जातं. पण इथं तुम्हाला सतत पांगत राहील, सतत हे वाढतच जातं. हा रस्ता कंटिन्यू वाढत जातो. या रस्त्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंग वाढत जातात, मग हे वाढत जातं, मग हे वाढत जातं. असं करत करत मग ही आणखी वस्ती वाढत वाढत जाते. हा नंतरचा भाग आहे, तुम्हाला ऑप्शनल वगैरे मध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी कामाच्या पडतील. पण हे लक्षात ठेवा, ह्या 3 प्रारूप जे तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत हे बेसिक प्रारूप आहेत. असे तर जवळपास 12-13 प्रारूप आहेत, पण हे 3 प्रारूप सगळ्यात महत्वाचे आहेत. ज्याला हे 3 प्रारूप समजले त्याला पुढचा सगळा भाग समजणार आहे पुढे. ठीक आहे. रस्ते एकमेकांना समांतर असतात घरांशिवाय, म्हणजे इथं जरी रस्ते असले तरी हे सगळे रस्ते एकमेकांना समांतर एकदम एक्झॅक्ट. ठीक आहे. घरांशिवाय वस्तींमध्ये काही दुकाने असतात, दुकाने सहसा रस्त्याच्या बाजूला असतात. भविष्य काळात रस्त्यांच्या दिशेने त्या वस्त्यांची वाढ होत राहते. जसं ही या साईडला अशी भविष्यात वाढ होत राहते रस्त्याच्या बाजूने. आतमध्ये वाढ कमी होते, आतमध्ये या साईडला वाढ कमी होते, या साईडला वाढ कमी होते, पण रस्त्याच्या बाजूने वाढ होत जाते. ठीक आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असलेल्या वस्त्या ह्या स्पेशली या प्रकारच्या राहतात. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न जो तुमच्यासाठी आहे, हा एक तुम्हाला मी प्रश्न तयार करायला देतोय. मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक कोणते? याला तुम्हाला 150 शब्दात राज्यसेवावाल्यांनी लिहायचंय. कंबाईनवाल्यांनी लिहू नका, पण राज्यसेवावाल्यांनी लिहा. हे झालं तुमचं प्रारूप. म्हणजे मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक कोणते? भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा. आणि इथं तुम्ही उदाहरण लिहायचं. इथं उदाहरण लिहायचा प्रयत्न करावा. तर हा पॉईंट तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये दिलेला आहे. ह्याला व्यवस्थित वाचून घ्या, वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर याला तुम्ही व्यवस्थित फ्रेम करा आणि फ्रेम करून छान त्याची प्रस्तावना, निष्कर्ष लिहायचा थोडासा स्वतःहून प्रयत्न करा. हे माझं काम आहे सांगणं, तुमचं काम आहे लिहिणं आणि मला पाठवणं. तर भेटूया परत. तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी आता परीक्षा दिल्या असतील 2 फेब्रुवारीच्या. तर आता 2 फेब्रुवारीच्या एक्झाम नंतर पुढे काय करायचं याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स तुमचे पुढे असणार आहेत. तर आवर्जून ते नक्की बघा, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा. ठीक आहे. परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.